अमरावती लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सट्टा लागलाय। सट्टे बाजारात काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंची हवा असल्याचं दिसतंय। सट्टेबाजांनाही राणांच्या विजयावर विश्वास नाही। सट्टेबाजांच्या अंदाजावरून आता सगळ्याच दावेदारांमध्ये जुंपली। अमरावतीच्या निकालावर सट्टा बाजार गरम। सट्टेबाजांची बळवंत वानखेडेंना पसंती। नवनीत राणांच्या विजयावर सट्टेबाजांना नाही विश्वास। अमरावती लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार याची सामान्यांना उत्सुकता असताना सट्टा बाजार देखील आता गरम झालाय। सट्टे बाजाराला यावेळेस काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंवर विश्वास आहे। सट्टे बाजारात बळवंत वानखेडेंना 60 पैसे तर भाजपच्या नवनीत राणांवर ₹1.30 एवढा भाव लावण्यात आला। ज्या उमेदवारावर सगळ्यात जास्त भाव असतो तो जिंकण्याची शक्यता कमी असते। सट्टेबाजांचा सध्या तरी राणांवर कमी विश्वास असल्याचं यामध्ये दिसतंय। सट्टे बाजाराचा कल पाहून बळवंत वानखेडेंचा आत्मविश्वास मात्र वाढला। महाविकास आघाडीच्या बाजूनं लोकांनी कौल दिलेला आहे आणि तो जो कौल आहे, जी विजयाची लोकांची जी खात्री आहे ती पूर्णतः खरी ठरेल आणि जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे माझा विजय कोणीही रोखू शकणार नाही। बच्चू कडूंना मात्र सट्टे बाजारावर विश्वास नाहीये। सट्टा बाजार कुणालाही कौल देऊ विजय हा दिनेश बुब यांचाच होणार असल्याचा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला। नवनीत राणांना पराभवापासून कोणीही रोखू शकत नाही असं देखील बच्चू कडूंनी म्हटलंय। निवडणूक आम्ही जिंकलेली आहोत। आता टेक्निकल काय निकाल लागते ते माहीत नाही। सट्ट्या बाजारात कोणाचे जरी भाव असले तर या सगळ्या याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही मात्र आमची जे काही आम्ही जे काही मांडणी केली प्रचारामध्ये, शेतकरी मजूर आणि या कष्ट करणाऱ्यांचे मुद्दे निवडणुकीत चर्चेत आले पाहिजे, तो आम्ही प्रभावीपणे नेऊ शकलो, लोकांपर्यंत नेले, महाराष्ट्रापर्यंत नेला आणि त्याच्यात आम्ही जिंकलो आहे। अमरावतीच्या महिलांचा नवनीत राणांना पाठिंबा आहे, त्यामुळे लाखाच्या फरकानं नवनीत राणा विजय होतील असा दावा युवा स्वाभिमाननं केला। या अमरावती जिल्ह्यातली जनता सुज्ञ आहे। त्यांना माहीत आहे की जर बळवंत वानखेडेंना आपण जर निवडून दिलं तर 15 वर्ष या जिल्ह्याचा विकास होणार नाही, कारण सत्ता ही बीजेपीची येणार आहे। त्याच्यामुळं अमरावतीमध्ये कोण्या सट्टावाल्यानं किंवा यानं जे काही पेपरनं अशी बातमी दिली असेल की याचा भाव तसा आणि त्याचा भाव तसा, त्याच्यावर आमचा भरोसा नाही। जनतेने नवनीत राणांना भरभरून मतं दिले। राजकीय विश्लेषकांचा देखील सट्टे बाजाराच्या कलावर विश्वास नाहीये। राजकीय विश्लेषकांच्या मते विरोधकांमध्ये फूट पडली त्याचा फायदा राणांना होणार आहे। नवनीत राणा आणि भाजपच्या उमेदवारामध्ये जे सेन मारायला पाहिजे होती, जे छेद द्यायला पाहिजे होतं त्यांच्या मतामध्ये, तो सेन कुणालाच मारता आलेला नाही आहे किंवा तो मतांचा मोठा लचका तोडता आलेला नाही आहे। त्याच्यामुळं ही मोठ्या प्रमाणात दलित आंबेडकरवादी मतदार आणि जी मुस्लिम मतदार आहे यांची मोठी मतदारांची गठ्ठा मतं ही बळवंत वानखेडे यांच्याकडे वळली आहे। त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या तरी बळवंत वानखेडे यांना एज दिसत आहे। अमरावतीच्या निकालाबाबत संपूर्ण महाराष्ट्रात कमालीची उत्सुकता आहे। सेक्युलर नवनीत राणा कट्टर हिंदुत्ववादी झाल्यानंतर त्यांच्या नव्या इमेजचा फायदा होतो की तोटा हे पाहावं लागणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।